गुड मॉर्निंग गाईज. सो आता 7ला 10 मिनटं आहेत आणि 7ची गाडी आहे. सो मी निघालो आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आता चाललो आहे बसस्टँडला. तिथून बस पकडणार, सावंतवाडीला जाणार आणि तिकडे बाकीचे मेंबर्स येणार. सो तुम्ही बघू शकता किती थंडी आहे. पूर्ण वेदर पूर्ण धुकं आहे बघा. भरपूर थंडी आहे. सो मी फुल रेडी झालो आहे. बघू शकता तुम्ही, जॅकेट घालून, टोपी घालून आणि हे बघा शूज. आता स्टँडवर जातो, मग तिथून बस भेटेल. मग सावंतवाडीला जाऊन तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. ठीक आहे गाईस. तर मी सावंतवाडीमध्ये आलेलो आहे आणि माझी गँग आहे तिथे, मला दाखवतो. तो हे बघा मेंबर माझे. तुला मी शिवाय घालणार होती, फोन उचलत नाही. स्कूल चालेल, फोन उचलत नाही, फोन लागलाच नाही. वा. 1 2 3 4 सगळे आले ना. गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही चाललोय गोव्याला आणि आमचे सगळे मेंबर इथे आलेले आहेत. सो आता मी इंट्रोडक्शन करून देतो आमच्या सोबत कोण कोण आहे ते. आपण गोव्याला चाललोय, तर तुला काय सांगायचं? आपण गोव्याला चाललोय तर तुला काय म्हणायचंय? नाम तो सुना होगा. ह्याला पण तुम्ही ओळखत असाल. ट्यूजडे या फाडो मचा दो गोवा. आणि आमच्या सोबत एक नवीन मेंबर जॉईन झाला. कोणाचा मित्र आहे? हा, स्वागत आमचा ओके, स्वागत आमचा मित्र आहे. भाऊ तुझं नाव काय? सोहम. सरनेम मते. ओके. सो ठीक आहे. आमच्यात एक मेंबर जॉईन झालाय आणि ह्याला तुम्ही ओळखतच असाल. सो विष्णू, काय आज ट्रिपला आपण चाललोय, सो तुला काय बोलायचंय? आणि ठीक आहे, आता आम्ही पणजीला चाललोय डायरेक्ट. Like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. निशा आदि बन के आया रे, मेरा हौसला बढ़ाया रे. ना तो तलाश है कारवा की ना तो कारवा की तलाश है, ना तो कारवा की तलाश है. हम सफर की ना तो कारवा की तलाश है. निसा रे सारे गमपद निसा. सो आम्ही आता फाउंटेन हाऊसला जातोय आणि मध्ये हा ब्रिज लागला, तुम्ही बघू शकता. इकडे एक चांगला व्ह्यू आहे. हे 2 माकडं, इथे पण एक चांगला व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त. ही गोव्याची शाळा आहे, चांगली तिकडे पोरं खेळत आहेत. तर तुम्ही पाणी बघू शकता भाई, हे पाणी आणि हा व्ह्यू, एकदम चांगला असा व्ह्यू. तिथे सर्व कलरफुल हाऊसेस आहेत. फाउंटेन हाऊस म्हणून त्या जागेचं नाव आहे. तो बघू शकता तुम्ही. इकडे सगळे कलरफुल आहे सगळं. वॉल, हे घरं. मागे पण 2-3 घरं गेली, पण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. सो आम्ही तिथलं शूट नाही केलं. सो इथलं मी शूट करतो आहे. बघा हे वॉल वगैरे तुम्ही बघू शकता, कसे चित्रकला केलेली आहे. आणि हे इथलं जे घर आहे ते बघू शकता तुम्ही, कसं कलरफुल आहे. आणि तिथे बघा शॉर्ट, तिकडे पण आपलं घरांना वगैरे मस्त कलर वगैरे दिलेला आहे. ते बघा हे हाऊस बघा कसं मस्त छान आहे. त्याचं कलर बघा हाऊस, म्हणजे प्रत्येक हाऊसला एक छानसा असा सुंदरसा त्यांनी कलर दिलेला आहे आणि ते बघायला एकदम भारी वाटतं. म्हणजे इथे शूट वगैरे असे करा, वेडिंग शूट वगैरे जे असतात ना, ते एकदम भारी वाटणार. ते बघा, ते एक घर दिसणार तुम्हाला. चला, आमची गँग पण चालली तिथे, तो जाऊन येऊ. तिथे भरपूर रिस्ट्रिक्शन आहेत ते या एरियामध्ये.
चाललो आहे आता इथून फिरणार आणि मग वापस आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार. गाईड्स तुम्हाला एक घर दाखवतो, त्याचा एवढा कलर मस्त आहे ना. हे बघा बघा, ह्या घराचा कलर बघा, एकदम छान आले. छान म्हणजे असं येल्लो कलर वगैरे, किती छान कलर दिला आहे घराला. सो इथे मी शूट करतो आहे, हळू आवाजात शूट करतो आहे. इथे मोठ्या आवाजात शूट करायचं नाही आहे, बोलायचं पण नाही आहे जास्त. मी ना मगातपासून गाडी बसमधून उतरल्यापासून ना धडपडतो आहे. वाटतं मी एकदा पडणार आणि गप्प बसणार असंच वाटतं आहे मला. हे एक कॅफे टाईप आहे, डेझर्ट्स वगैरे मिळतात, ती छान आहे. आणि हे चर्च आहे. गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा. हे गोव्यामधलं एक मस्त चर्च आहे बघा, किती छान आहे. खूप अवाढव्य आहे, भरपूर मोठं आहे. आणि आम्ही घेतली आहे कॅन्डी खातो. हे लोक इथे आपण कॅन्डी खातो, आपण कॅन्डी खातो. आणि इथे सिटी बस फिरते, पण आम्ही सिटी बसची चौकशीच केली नाही आहे. प्रत्येक गल्लीत सिटी बस जाते आणि आम्ही चालत सुटलो आहे एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन. मी तेच विचारत होतो, बसेस कुठच्या. बघा कसलं छान वाटतंय. सो गाईज मी आता आहे गोव्यामध्ये आणि हे आमच्या समोर चर्च. सो गाईज तुम्हाला एक दाखवतो, किती छान व्ह्यू आहे इथे, बघू शकता तुम्ही. हा बघा, टडा टडा, इथे सगळे यॉट्स आहेत आणि इथे कसिनो आहे बघा, कसिनो प्राईड. इथे पण कसिनो आहे. पैशावाल्यांची कामं पैशावाल्यांची. आणि इकडे एक यॉट आहे, ती माशासारखी आहे बघा, ही बघा दिसते बघा. तर आम्ही चालत चाललो आहे. इथं आता थोडे दमलो म्हणून इथे थांबलो आहे. इथला व्ह्यू घेतो आहे थोडा. इथे मस्तपैकी पाणी आहे. सो गाईज आम्ही भरपूर वेळानंतर इथे मॅकडॉनल्डमध्ये थांबलो आहे खायला. आणि प्रत्येकजण एक जण फ्रेश होऊन येतात. सो कमेंट करून सांगा ही टोपी कशी दिसते मला. मी पार्थने घेतलेली, पण मी बोललो मला दे, तर सो मलाच देईल त्याने. ठीक आहे, चांगली दिसते ना, कमेंट करून. आता आम्ही खातो. सो गाईज आमची ऑर्डर आलेली आहे. हे डबलवाले आहेत, डबल मीलवाले, बघू शकता तुम्ही. आणि मी हा सिंगलवाला आहे. सो आता आम्ही लंच करतोय आणि दुसऱ्या लोकेशनवर फिरायला जाणार. ठीक आहे. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves keeps pulling at my chain. Oh, traveler. ब्लॉगर काही थोडा लोक सो गाईज आम्ही आता चाललो आहे बिर्ला टेम्पलला. इथून लगभग 28 किलोमीटर आहे. सो आम्ही एक वास्को द गामाची बस पकडली आणि तिथून उतरून कुठेतरी चिखली उतरून तिथून दुसरी बस पकडून जायचं आहे. सो बघा हे रेडी होत आहेत, सामान वगैरे वरती टाकतात सगळेजण. मी इथेच ठेवली आहे माझी बॅग. लगभग 4:30 वाजणार आहेत आम्हाला, 1 तास लागेल. इकडचा व्ह्यू दाखवेल मी तुम्हाला बिर्ला टेम्पलला गेला. ठीक आहे. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves keeps pulling at my chain.
सो गाईज व्ह्यू बघा किती छान आहे तो बॅक साईडला बघू शकता. माझ्या मागे आहे बिर्ला टेम्पल. सो आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत त्याच्या. हे बघा किती छान टेम्पल आहे. हे मित्र माझ्या ह्याच्यावरूनच चालत आहेत कार्पेटवरून. सो गाईज मी मंदिरच्या एंट्रन्सला आलो आहे. बिर्ला टेम्पल ही मेन मंदिर आहे. ही मेन मूर्ती फ्रंटची मला दाखवतो. ही फ्रंट मूर्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर ही गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. एक सुंदर अशी मूर्ती इथे आहे. त्यावर डायमंड्स आहेत. खूप छान दिसते बघण्याला. एकदम प्रसन्न वाटते बघताना. अजून इथे 2 मूर्त्या आहेत. सो दाखवतो तुम्हाला 2 मूर्त्या कोणत्या ते. सो ही बघा सुंदर अशी मूर्ती आहे इथे. एकदम कलाकृती एकदम जबरदस्त. कलाकाराला एकदम माझ्याकडून सॅल्यूट. खूप छान. आणि अजून एक मूर्ती आहे. सो मी दाखवतो. ही पण एक सुंदर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. इथे मी जास्त जोरात बोलत नाही कारण हे एक शांत जागेचं ठिकाण आहे. सो इथे जास्त आवाज करून उपयोग नाही. बघा किती छान मूर्ती आहे. मूर्ती बघूनच प्रसन्न वाटतं. त्या मंदिरामध्ये एवढंच मूर्ती आहे आणि बाहेर मंदिर आहे. सो त्या बाहेर मंदिरात पण एक मूर्ती आहे. ती पण मी तुम्हाला दाखवतो आधी बाहेर गेल्यावर. सो आता इथे आलो तर थोडे फोटो वगैरे शूट करतो म्हणजे आमच्या इन्स्टा प्रोफाईलसाठी एक आठवणी म्हणून आम्ही सर्व शूट करणार आणि त्यांना आम्ही आठवणींमध्ये कन्वर्ट करणार. तुम्हाला बाहेर गेल्यावर मी बाहेरची मूर्ती दाखवतो. सो गाईज एक बाहेर मंदिर होतं ते मी दाखवतो तुम्हाला. इथे एक मंदिर आहे बाहेर. घंटा वाजूया. छान असं सुंदरशी मूर्ती आहे इथे. बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. सो या मंदिरामध्ये एवढ्याच होत्या मूर्त्या. इथून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सनसेट बघा तुम्ही. ते मस्त असा येतो आहे. आणि ठीक आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या फार्म हाऊसवर. तिकडे आम्हाला 7 वाजेपर्यंत पोचायचं आहे. सो भेटू थोड्या वेळातच. ठीक आहे. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves keeps pulling at my chain. Oh, traveler, you carry the sun in your stride, leaving behind what I hold inside. If I don't ask your name today, I may never get the chance to walk beside your wandering dance. She hums a tune I've never heard in languages I can't speak. She writes down cities on her wrist and dreams she'll never keep. सो गाईज आम्ही भरपूर फिरल्यानंतर आम्ही लास्टला आता फार्म हाऊसला जाणार आहोत. सो इथे आलो आम्ही डोडा मार्गला.
आणि पार्थ म्हणून मित्र आहे, त्याचा एक मित्र आहे, तो आम्हाला घ्यायला येतोय. माहिती आहे पार्थ म्हणून सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय वाटतं माहिती आहे काही मित्रांना वाटतं मी परत परत तुमची नावं घेतो, त्यांना वाटतं परत परत काय ओळख सांगायची. सो ठीक आहे, आता आम्ही जाणार, जेवणार आणि झोपणार आणि ब्लॉगचा एंड इथेच करतो मी, कारण आमची हालत खूप बेकार झाली आहे. सगळेजण बॅग घेऊन फिरत होतो. सो आता मी दाखवतो यांना. हे कर रे, बाय बाय कर पार्थ, बाय बाय कर. हां सलाम सॉरी. तो काही सर्वांनी रिॲक्शन दिलेले आहे आणि मी पण बाय बाय करतो. खूप हालत बेकार आहे. जाऊन फक्त डायरेक्ट आता एडिट करणार आणि झोपणार. काही सगळं फिरलो आम्ही, ब्लॉग टाकतो मी. सो बघा तुम्ही, चांगल्या चांगल्या प्लेसला गेलेलो आम्ही, 2 ठिकाणी गेलेलो. खूप छान शूट केलंय. तो आवडीने बघा, नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. ठीक आहे, बाय बाय. Oh, traveler, the world is your open gate, and I just stood afraid of fate if I don't take